नमस्कार मित्रहो, पुन्हा एकदा स्वागत एका नवीन व्हिडिओमध्ये। माझ्या मागे तुम्ही जे पाहताय ती तटबंदी आहे। 400 मावळांविरुद्ध 30,000 मोगल असा हा संघर्ष झालेला संग्रामदुर्ग। आज आपण चाकण या ठिकाणी आलेलो आहोत आणि तुम्ही माझ्या मागे पाहताय तो आहे संग्रामदुर्गाचा अर्धवट ढासळलेला बुरुज। आणि आज आपण संग्रामदुर्गाचा थोडक्यात इतिहास पाहणार आहोत। हा किल्ला खास असण्याची बरीच कारणं आहेत। हा भुईकोट किल्ला आहे आणि भुईकोट किल्ला असून त्याच्या चारही बाजूनी खोल असे खंदक आहेत। देवगिरी किल्ला पाहिला असेल तर देवगिरी किल्ल्याच्या अवतीभोवती खोल असे खंदक आहेत। त्याच पद्धतीने या किल्ल्याच्या चारही बाजूला खोल खंदक आहे आणि त्यावेळेला या खंदकामध्ये भरपूर पाणी असायचं। छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले आणि त्याचा इतिहास पाहण्याचा मी संकल्प केला होता 2024चा आणि कमीत कमी 24 किल्ले पाहायचे असे मी ठरवलं होतं। 19 फेब्रुवारी 2024ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचं औचित्य साधून मी सुरुवात केली होती आणि सर्वात पहिला आपला शिवनेरीचा किल्ला आपण केला होता आणि त्याची माहिती मी तुम्हाला सांगितली होती। तर तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता या चॅनलवरती। आणि मी जसं तुम्हाला सांगितलं की प्रथमेश राणे यांचं रोडविल राणे हे यूट्यूब चॅनल आहे आणि त्या चॅनलच्या माध्यमातून ते आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले आणि त्याचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न करत असतात, मांडण्याचा प्रयत्न करत असतात। आणि त्या चॅनलवरचे व्हिडिओ पाहून मी प्रभावित झालो आणि मला प्रेरणा मिळाली हे गडकिल्ले जाऊन प्रत्यक्षात पाहून यायचे आणि त्या पद्धतीने मी सुरुवात केलेली आहे। हा जो किल्ला आहे हा याचा इतिहासात फार महत्त्व आहे। हा जो संग्रामदुर्ग आहे याला चाकणचा किल्ला असं म्हणतात। याचा इतिहास अतिशय रोमांचित आहे। थोडासा इतिहास आपण याचा जाणून घेऊया। फिरंगोजी नरसाळा हे या किल्ल्याचे किल्लेदार होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना या किल्ल्याची किल्लेदारी सोपवली होती। फक्त 300 ते 400 मावळे घेऊन शाहिस्तेखानाची जवळजवळ 30,000ची फौज त्यांनी निकराने झुंजवली आणि तिखट संघर्ष करून 56 दिवस म्हणजे जवळजवळ 2 महिने या किल्ल्याचं संरक्षण केलं आणि हा किल्ला मोगलांकडे न जाऊ देण्याचा प्रयत्न केला। शाहिस्तेखानाची एवढी मोठी फौज आणि त्याच्यापुढे फक्त 300 ते 400 मावळे यांचा टिकाव लागू शकला नाही आणि शेवटी फिरंगोजी नरसाळा यांना हा किल्ला सोडावा लागला। याचा इतिहास आपण जाणून घेऊया। थोडंसं किल्ल्याचा फेरफटका मारू। अतिशय लहान किल्ला आहे आणि किल्ल्याचं बांधकाम आहे ते आता बरंचसं ढासळत आलेलं आहे। या किल्ल्याची दुरावस्था पाहून फार दुःख झालेलं आहे। पुरातत्व खाते या किल्ल्याच्या बाबतीत काय भूमिका त्यांची आहे काहीच कळायला मार्ग नाही आहे। जिथे तिथे बोर्ड लावलेले आहेत की या किल्ल्याचे दगड ढासळत आहेत त्यामुळे या किल्ल्यावरती कोणी जाऊ नये अशा प्रकारचे जागोजागी फलक लावलेले आहेत आणि ते मी तुम्हाला दाखवेनच। तर चला आपण थोडी किल्ल्याची माहिती घेऊ आणि थोडंसं किल्ला पाहू। चाकण पुण्यापासून अवघ्या 20 मैलावर आणि सध्याचं वाहन उद्योगाने विस्तारलेलं शहर। जुन्या पुणे नाशिक रस्त्यावरून चालत आल्यास अवघ्या काही अंतरावर भग्नावस्थेतली ही तटबंदी दिसून येते। किल्ल्याची संरक्षण भिंत पाडून अगदी किल्ल्याच्या मधोमध हा रस्ता बनवलेला आहे। किल्ल्याच्या चारही बाजूला खोल असे खंदक हे या किल्ल्याचं वैशिष्ट्य। हा तुम्ही समोर पाहताय तो खंदक आहे। आता सध्या याच्यात बरीचशी माती गेल्यामुळे त्याची खोली कमी झालेली आहे। हे किल्ल्याचं प्रमुख किंवा मुख्य द्वार असावं आणि त्याला सध्या बॅरिकेड लावून ते बंद करण्यात आलेलं आहे।
पुरातत्व खात्याने असे सावधानतेचे जागोजागी फलक लावलेले आहेत. हा किल्ला 14व्या शतकात बहामनी सुलतानाने बांधला होता. हुतात्मा बाग यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा बांधण्यात आल्याचं सांगितलं जातं. बुरहाणपूरवरून पुण्याला जायला निघालेल्या शाहिस्तेखानावर मासाहेब जिजाऊ यांनी गनिमी काव्याने लढण्यासाठी सैन्य पाठवलं. हे सैन्य हल्ला करून झालं की खानाचं सैन्य प्रतिकाराला तयार झालं की पळून चाकणच्या या संग्रामदुर्गाचा आश्रय घ्यायचे. चाकणचे किल्लेदार फिरंगोजी नरसाळा हे सुद्धा सैन्य पाठवून सतत खानाला बेजार करत होते. संग्रामदुर्ग म्हणजे काही भक्कम किल्ला नव्हता, पण खंदकाने वेढलेला, त्यामुळे थोडी बळकटी आलेला हा किल्ला होता. 21 जून 1660 साली किल्ल्याला मुघलांचा वेढा पडला. शाहिस्तेखानाने या किल्ल्याला वेढा घातला आणि त्यावेळेला दिवस पावसाचे होते. संग्रामदुर्ग काही करून जिंकायचाच या ईर्षेने शाहिस्तेखान जवळजवळ 30,000चं सैन्य घेऊन तळ ठोकून बसला होता. हा जो बुरुज आहे, या बुरुजाचं हे त्यावेळी कदाचित छप्पर असावं. ते छप्पर पूर्णपणे ढासळलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता तिकडे गंजा आहेत, तोफ ठेवण्यासाठी सुद्धा जागा आहे. त्याच पद्धतीने खालच्या बाजूला सुद्धा इकडे पहा, 1 2 आणि इकडे 3 ठिकाणी तोफा ठेवण्याची जागा आहे. आणि या बघा, या गंजा सुद्धा आहेत. यातून शत्रू सैन्याला अचूक टिपू शकतो. समोर जे तुम्ही पाहता हे किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार असावं, जिथून हा रस्ता गेलेला आहे. आणि किल्ल्याची तटबंदी जी आहे ती काहीशी अशी आहे. जवळजवळ 50 एकराचा पसारा या किल्ल्याचा होता आणि आता फक्त काही अंश याचा शिल्लक राहिलेला आहे. चाकणचा हा संग्रामदुर्ग म्हणजे शाहिस्तेखानाच्या बलाढ्य फौजेसमोर मातीचं अगदी छोटंसं ढेकूळ. तरीही फिरंगोजी नरसाळा यांनी शाहिस्तेखानाला 56 दिवस म्हणजे जवळजवळ 2 महिने अक्षरशः झुंजवलं. किल्ल्याच्या चारही बाजूला खोल खंदक आणि त्यात दिवस पावसाचे, त्यामुळे किल्ला काही हातामध्ये येत नव्हता. तोफा आणि बंदुकाचाही काही उपयोग होत नव्हता. त्यामुळे शाहिस्तेखान अक्षरशः हतबल झाला होता. शेवटी शाहिस्तेखानाने भुयारकडून सुरुंग टाचण्याची आज्ञा केली आणि ताबडतोब कामाला सुरुवात झाली. हे भुयार खंदक खालून खणण्यात आले, पण दुर्दैवाने या सर्व घडामोडीची फिरंगोजी नरसाळाच्या सैन्याला याची पुसटशी कल्पना आली नाही. या भुयाराची कल्पना आली असती तर कदाचित खंदकातली पाणी सोडून ते सुरुंग नाकाम करता आले असते. 14 ऑगस्ट 1606 हा दिवस उगवला आणि मुघलांनी सुरुंगाला बत्ती दिली. पूर्वेच्या कोपऱ्यातला हा बुरुज आसमानात उडाला आणि त्यावरचे भिवा दुधावडासह 125 मावळेही हवेत उडले. फिरंगोजी नरसाळा यांनी त्याही परिस्थितीत किल्ला झुंजवत ठेवला आणि तो पूर्ण दिवस शाहिस्तेखानाला किल्ला घेता आला नाही. शेवटी 15 ऑगस्ट 1660 रोजी फिरंगोजी नरसाळा यांनी नाईलाजाने हा किल्ला सोडला. जमेची बाजू म्हणजे किल्ल्यामधल्या काही तोफांपैकी फक्त ही एकच तोफ या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे.
ती समोर तुम्हाला जी तटबंदी दिसते तशाच प्रकारची तटबंदी आता पुरातत्व खात्याकडून इकडे हे काम चालू आहे आणि या बाजूला सुद्धा आता त्या तटबंदीसारखीच तटबंदी इकडे बांधण्यात येणार आहे आणि तुम्ही पाहू शकता इथे काम सुरू आहे। इकडची तटबंदी पूर्णपणे ढासळलेली आहे आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की हा जो किल्ला आहे हा चारही बाजूने खंदकांनी वेढलेला आहे। तर हे जे खंदक आहे हे खंदक आहे ते इथे दगड तासायचं काम चालू आहे। तुम्ही पाहू शकता इथे बरेचसे दगड पडलेले आहेत। हे काम लवकरात लवकर होईल अशी आशा करूया। हा आहे किल्ल्याचा पश्चिमेकडचा बुरुज आणि ध्वजस्तंभ आहे इकडे। या किल्ल्याची संरक्षण भिंत पूर्णपणे ढासळलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता इथे पुरातत्व खात्याने रेलिंग लावलेला आहे। हा जो खाली तुम्हाला दिसतो ना हा पूर्ण खंदकाचा भाग आहे। आता तिकडे बराचसा कचरा वगैरे साठला आहे आणि त्याच्यामुळे त्याची जी उंची आहे ना ती कमी झालेली आहे। त्याच पद्धतीने तुम्ही पाहू शकाल इकडे हा सुद्धा जो भाग आहे तो सुद्धा खंदकाचाच भाग आहे। तिकडे ती तटबंदी आहे आणि मध्ये हा खंदक आहे। खरं तर याची खोली जी आहे ती भरपूर असायची, म्हणजे कमीत कमी 30 ते 40 फूट खोली असायची। पण आता कालानुरूप त्याच्यात बराचसा बदल झालेला आहे आणि त्याच्यामध्ये दगड धोंडे माती जाऊन ती पूर्णपणे बुजायला आलेली आहे। तर हा जो तुम्ही परिसर पाहताय हा आहे संग्रामदुर्ग। आता जे तुम्हाला मी तटबंदीचं काम चालू आहे असं दाखवलं तर तिकडे त्या जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते इंजिनियर जे आहेत त्यांच्याशी बोलताना थोडंसं त्यांनी माहिती दिली। ती जी तटबंदी आहे ती पूर्ण तर होणारच आहे, पण आनंदाची बातमी अशी की हे जे बाजूला जे बाकीचं जे तुम्हाला बरीचशी पडझड झालेली जी दिसते त्याचंसुद्धा काम मंजूर झालेलं आहे आणि लवकरच त्या भागाचं सुद्धा काम पूर्ण होईल अशी आशा करूया आपण। या किल्ल्याचं लवकरात लवकर काम पूर्ण होईल अशी आशा करूया। तर मित्रो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा। या व्हिडिओमध्ये इतकंच। पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन किल्ल्यावर। धन्यवाद।